चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये या, जेणेकरून आपण सामना लगेच सुरू करू. वायसी संघाने टॉस जिंकला. स्वस्तिक 11 संघाला बॅटिंगसाठी आमंत्रण केलंय. त्यानंतर हॅरी 11 विपक्ष एसीसी खंबालपाडामध्ये मॅच असणार आहे. त्यानंतर जो संघ दोन्ही संघांमध्ये जो संघ आपण इथं विजेता संघ खेळेल, त्यानंतर पराभूत संघ खेळणार आहे. या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय सातत्याने. आपण पाहू शकता रवी दादाचा देखील आपण कटआउट पाहू शकता. रवी दादाचा मान आणि स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांचा देखील आपण कटआउट पाहू शकता. जे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम त्यांच्यात आपण इथं एसीसी खंबालपाडा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. चला लहान मुलांनी मैदानाच्या बाहेर लगेच निघायचं आहे. सामना सुरू करा. ग्राउंडिंग अंपायर जो डिसिजन होती ते तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. रेल्वे मैदान म्हटलं तर पाठीमागे आपण जास्ती करून डिक्लेअर झोनच आहे. तुम्हाला फक्त 3 साईडला बॅटिंग करायची असते. लेग साईडला, ऑफ साईडला आणि सरळ. प्रथमेश चौधरीकडे भरपूर मला वाटतं पत्तूकडे पूर्णपणे जबाबदारी आहे स्पर्धेची. त्यामुळे सर्व खेळाडूंना आपण मनीष सांगतोय, समजवतोय की बाबा रे तुम्हाला कसं करायचंय, आयोजन आम्ही केलंय, पण तुम्ही आम्हाला साथ द्या. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा किती प्रचंड मेहनत आहे. कारण का आमच्या समालोचकांनी सांगितलं स्वतःनी ते सीमेरेषेवर जी रेषा आहे ना त्या आखल्यात. म्हणजे स्पर्धा ठेवणं सोपं असतं, पण ते राबवणं अवघड काम असतं. प्रत्येकाचं सहकार्य, प्रत्येक खेळाडूंना एकत्र आणणं आणि त्यानंतर आपण सर्व खेळाडूंशी बातचीत करून मग ती स्पर्धा आपल्यासाठी घोषित करणं, नंतर तिला करणं फार अडचणी असतात. त्यामुळे प्रथमेश तुम्हाला धन्यवाद देऊ. स्पर्धा कालचा दिवस व्यवस्थितरित्या पार झाला. आजचा देखील दिवस होईल. आज थोडीशी घाई होते, तर सुपर संडे आहे. चला बॅटर मैदानात दाखल झालेत. सलामीचे बॅटर दोन्ही संघाची नाव जरा मला नावं सांगा जे बॅटरांची. स्वस्तिक 11 संघ कमल आणि सुरेश शेट्टी. आणि गोलंदाजीसाठी अवधूत आलाय. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता कमल आणि सुरेश शेट्टी अतिशय चांगला बॅटर आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता अवधूत आलाय. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक P1चं षटक असणार. 4 षटकांची मॅच आहे, म्हणजे 1 षटक पॉवर प्ले असणार आहे. ड्रेस कोड देखील खूप चांगले आपल्याला बघायला मिळतात. रवी दादांनी आम्हाला ड्रेस कोड प्रदान करून दिले, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. नेक्स्ट मॅच देखील आम्ही लगेच अनाउन्समेंट करतोय. सामना सुरू करा. 9:25 पहिला चेंडू फेकला जाईल. हॅरी 11 आणि एसीसी खंबालपाडा दोन्ही संघाचे संघनायक जर आले असतील तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. स्ट्रायकरला कमल, नो स्ट्राइकला सुरेश. अवधूत गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट मध्ये पहिला चेंडू खूप चांगला होता, वेगवान चेंडू होता. बॅटने आपण तर स्क्वेअर लेग रिझन मधनं चेंडूला काढायची सुरुवात चांगली केली अवधूतने. पहिला चेंडू डॉट गेले कमलच्या माध्यमातून. आपण तर फेस करतायत. नो स्ट्राइकला आपण पाहू शकता सुरेश शेट्टी, अतिशय चांगला बॅटर आहे. कमल स्ट्राइक केला अवधूत. लेफ्ट राऊंड तिकडे मारा करतो. ओ फटका चांगला आहे, बॅकफुट गेले, पंच केला यावेळेला, कव्हरच्या डोक्यावरनं उडवलाय. पॉवर प्लेचा पॉवर पॅक फटका. चेंडू सीमारच्या पार, चौकार. लगेच गोलंदाजाने बघा अवधूतने एंड बदललाय. आता राऊंड लेफ्ट हँड राऊंड इकडनं मारा करत आहेत बघा. पंच काहीतरी सूचना करतायत बघा जरा. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केले. एंड बदललाय. अवधूत तू कमल. फटका चांगला ऑन साइडला हवेमध्ये झेलची शक्यता आहे.
आपण त्या गोलंदाजाने काय केलं यावेळेला, जे क्षेत्ररक्षण होते शॉर्ट मिडविकेटला त्यांना सांगणं झेल घेणं फार गरजेचं होतं, त्यांनी घेतलं असता झेल. मंडप डेकोरेशन आपण पाहू शकता, राजा मंडप डेकोरेशन त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही व्यवस्था उपलब्ध झाली. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 5. स्वस्तिक इलेव्हन संघ प्रथम बॅटिंग करतोय. कंपल्सरी चेसिंग आहे. मनीषची देखील मला वाटतं मोठी जबाबदारी असणार आहे. असू दे, स्पर्धा म्हटली तर मनीष सहकार्य करणं, आपल्याला जेवढं होईल ना तेवढं करा आपण आयोजकांना सहकार्य. अवधूत लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्ग हो, फटका चांगला या वेळेला मिड ऑफच्या डोक्यावर पॉवर प्लेचा योग्य वापर. लॉंग ऑफला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल. एकच धाव, खूप चांगली फेकी येते. धावसंख्या 10 फॉलो करते आपण पाहू शकता. यावेळेला प्रथम बॅटिंग करताना आपण स्वस्तिक इलेव्हन संघ 6 धावा. अवधूतने एंड बदलला आणि मात्र चांगली गोलंदाजी बघायला मिळते. लाईन आणि लेंथ बघा त्यांनी थोडीशी बदलली. लेफ्ट हँड ओव्हर विकेट मारा करतोय. हो, चांगला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. अप्रतिम गोलंदाजी अवधूतच्या माध्यम. चौकार आला, चूक केली, नंतर एंड बदलला आणि आता बघा चुकीपासून बोध घेतोय. काय गोलंदाजी करतोय बघा. चौकार येऊन सुद्धा फक्त 6 धावा आल्यात. वायसी संघ बॅटिंग करतोय, क्षेत्ररक्षण करतोय, सॉरी. हो, हवेमध्ये झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. झेल ड्रॉप, हा दुसरा झेल ड्रॉप झालाय. वायसी संघ जरा चुका करतोय मैदानावर. कदाचित मिश्रा देखील त्यांना सांगत चुका करू नका, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. नाही, आशिष मिश्रा तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील आले. डीओपीएल कमिटीच्या माध्यमातून क्या पारितोषिक लावलंय बघा ना. म्हणजे मला वाटतं फेवरेट खेळाडू त्यांचा डोंबिवली उत्तर भारतीय प्रीमियर लीगच्या माध्यमातून 7 धावा. स्वस्तिक इलेव्हन संघाच्या 2 खेळाडूंना जीवदान मिळाले. आता जीवदानाचा फायदा उचलतात का पाहायचं. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी पाहिलं जीवदान फार महागात पडत असतात आणि रेल्वे मैदान म्हटलं तर इतक्या लवकर चेसिंग होत नाहीये. जयदेव जोशी आलाय, मॅन फ्रॉम जुने डोंबिवली. अतिशय गुणवान खेळाडू जुने डोंबिवलीचा. वैयक्तिक आपण तर पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता. या बेलला कमलला आपण पाहू शकता. कमलच्या बॅटमध्ये एक चौकार. आपण पहिल्या षटकाच्या समाप्ती स्वस्तिक इलेव्हन संघाने फक्त आणि फक्त धावा केल्या 7. सुरुवात जी पाहिजे होती ती होत नाहीये. चला चला जरा वेळ कमी घ्या, वेळ कमी घ्या. विद्युत नाको आपण जरा सूचना करा खेळाडूंना. आमचे रवी पवार सर आपणही सूचना करा, कारण का 10 मॅचेस कव्हर करायच्या. संध्याकाळी लवकर सूर्य अस्ताला जातो. राजा जाधव देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. राजा जाधव म्हणजे ना एक जबरदस्त व्यक्ती. कमी तिथे आम्ही. क्रिकेटवरती प्रचंड प्रेम, क्रिकेटला धर्म मानणारा हा व्यक्तिमत्व आहे. जयदेव गोलंदाजी मार्कवर. रिवचचा पवित्रा घेतला. यावेळेला पंच वाईडीची खूण करतायत. वंत धावेने भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना स्वस्तिक इलेव्हन संघ 8 धावा. मनीषची देखील आमच्या प्रचंड मेहनत राहिली बघा. हो, जलपेश देखील येत आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मिस्टर जीटीसी राईट आर्म ओव्हर तिकडे मारत होते. बॅकफुट गेलाय, कट केलं. यावेळेला चेंडू वेगाने चाललाय. पॉइंट सीमेरेषे पार. चौकार. पाहू शकता फार टेन्शन मध्ये. प्रथमेश टेन्शन घेऊ नका. आता हॅरी इलेव्हनचे कॅप्टन आणि एसीसी खंबालपाड्याचे कॅप्टन. खरं जेवढी तुम्हाला टेन्शन आहे तेवढी आम्हाला पण राहणार, कारण संध्याकाळी आम्हाला समालोचक करायचं आणि आपण बघतो लवकर लवकर मॅचेस कव्हर करायच्यात. 12 धावा. खूप चांगली बॅटिंग करतो कमल. कमलचं वैशिष्ट्य बघितलं, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू टाकला का बॅकफुट जाऊन त्यांना कट देखील करतो. जयदेव राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. पुणे त्या बॅकफुट वगैरे पंच केला. या बेला डिपिश कव्हर रिजन मधून चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय, जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फॉलो करतोय आपण पाहू शकता. या बेला 14 धावा. नाही, आपण जर विचार केला तर कमलने 2 चौकार मारले. पहिल्या षटकात देखील चौकार मारला, दुसऱ्या षटकात देखील जयदेवच्या अगेन्स्ट त्यांनी चौकार मारलाय. 14 धावा धावफल करते. जयदेव जोशी
बावनचाळ एन कडून स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. गुड कॅच. डीप पॉइंटला खूप चांगला झेल पकडला तर बॅटर बा जयदेवला यश मिळतंय. मैदान सोडावं लागतंय कमलला. पहिलं यश मिळतं जयदेव जोशीला. स्विचच करेल त्यामुळे थोडीशी गती परिवर्तन केला आणि डीप पॉइंटला क्षेत्ररक्षण त्यांनी सीमेरेषेवर तैनात केलंय. खूप चांगला झेल घेतलाय. अशोकने खूप चांगला झेल घेतलाय. लाजवाब झेल घेतलाय. 14 वरती पहिला गडी बाद झाला. जयदेवला यश मिळालंय. अक्षय आणि सुरेश जोडी मैदानात आपण पाहू शकता. अक्षयच्या बॅटमधून 2 चौकार देखील आले होते. सुलतान खान देखील येत आहेत. 10 स्पोर्टचे ओनर, स्विंगचा जादूगर. क्या बात आहे. सुलतान खान देखील इन ऍक्शन मध्ये बघ आल्या लगेच विचारलं ड्रेस कोड कुठे आमचा. नाही प्रचंड क्रिकेटची आवड ना. जयदेव गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला आपण अक्षयला पाहू शकता. डावखुरा बॅटर. हो चांगला चेंडू. वेगवान चेंडू होता. बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते जयदेवच्या माध्यमातून. कारण चौकार आल्यानंतर जयदेव देखील खूप चांगली गोलंदाजी केली. जी अवधूतने चौकारानंतर गोलंदाजी केली तीच गोलंदाजी आपण आता जयदेवच्या माध्यमातून बघायला मिळते. वायसी संघाने टॉस जिंकला. स्वस्ती केले. संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. राजा जाधव देखील आपण पाहू शकता. मंडळ डेकोरेशनचे प्रॉपरेटर. प्रचंड मेहनत आहे त्यांची देखील. तर आपण पाहिले तर मारुती दादा देखील येत आहेत. मारुती दादा यात तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त खेळाडू. चेंडू हवेमध्ये पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून येतोय. षटकार. बघा कोणत्याही बॅटरचा तर चेंडू डायरेक्ट जर आपण तर आमच्या म्हणजे मुख्य व्यासपीठामध्ये मनीष आम्हाला जरा सांगा पंच वाईट चिकून करतायत. नाही मुख्य व्यासपीठाचा डायरेक्ट चेंडू हिट झाला कोणत्या बॅटरचा 200 रुपये आयोजन कमिटीच्या माध्यमातून. क्या बात आहे. क्या बात आहे. धावा झाल्या. धाव फॉल करते आपण पाहू शकता. या बेला 21 धावा. मारुती दादा येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जयदेव. ओ फटका पुन्हा एकदा चांगला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये दूरवरती 1 बाउंड चेंडू गेला. वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. चौकार. आक्रमक शैलीचा बॅटर. आक्रमक सुरुवात केली. सुलतान खानचा देखील आपण खेळ पाहणार मैदानावर. नाही डीजे मास्टर बघा खूप चांगलं डीजे साऊंड सर्व्हिस दिली मला. शिव साऊंड सर्व्हिस त्यांचा देखील आम्ही धन्यवाद. मारुती दादा देखील वाटतं मला वाटतं इन ॲक्शन मध्ये बेलापूरला चाललेत. बेस्ट ऑफ लक दादा तुम्हाला. धावा झाल्यात 25. सुरेश आम्ही 25 सांगितले लगेच षटक संपला पण हरकत नाही. तुमचं विचारण्याचा फर्ज आहे. आमचं सांगणं कर्तव्य. 25 धावा दाखल कधी जयदेवच्या षटकात धावा आलेत. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात तब्बल पहिल्या षटकात 7 आले तर म्हणजे या षटकात आपण जर विचार केला तर तब्बल 18 धावा आल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला स्पिन आक्रमण. आशिष मिश्रा. स्ट्राइक केलेला बॅटर आपण पाहू शकता सुरेश. सुरेशला आता स्ट्राइक बऱ्याच वेळानंतर मिळाली. पाहिजे सुरेश आणि मिश्रा मध्ये कसा प्रकारे आता कॉन्टॅक्ट होतोय. शॉर्ट ऑफ प्लेचा चेंडू पूल केला यावेळेला. पंचने आपण आता नोची देखील खूण केली आहे. 2 धावा तर कंप्लीट झाल्या आहेत. तिसरी होते का पाहिजे. तिसरी देखील आपण पाहिलं तर अक्षय वेगाने धावतोय. 3 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत आणि चेंडू नो असणार म्हणजे एकूण 4 आणि येणारा चेंडू फ्रीट च्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. एकूण चौकार आला आता. 29 धावा स्वस्तिक 11 संघाच्या फ्रीट म्हणजे दावत सुपर संडे मधली मेजवानी. 75 बॅटर आहे. स्ट्राइकला आपण पाहू शकता अक्षय.
अक्षयने खूप चांगली बॅटिंग केली. एक षटकाराला एक चौकाराला आता नामी संधी मोठे फटके मारण्याची. हरिश्चंद्र मात्र देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बेलापूरला खेळायला जातात. मिश्रा चांगला चेंडू होता. एज घेऊन मागे सरकला चेंडू, कारण का आपण फ्रीटचा हा चेंडू होता. 29 धावा दाखल करते. ड्युबल कमिटीच्या माध्यमातून आपण त्या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आशिष वरती प्रचंड प्रेम बघायला मिळते. आशिष राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. फटका खूप चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. त्याच्या झाली चूक आणि चुकीचं रूपांतर 1-2 नाही तर षटकारामध्ये होते. धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फॉलो करते. आपण पाहू शकतो स्वस्तिक इलेव्हन संघ प्रथम बॅटिंग करताना एक बॅटर बाद 35 धावा. अरे कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. काय बॅटिंग करतोय अक्षय, जबरदस्त बॅटिंग करतोय. जीवदान मिळालं. सोप्पा झेल ना लॉंग ऑफला सोडला गेलाय. मिश्रा गोलंदाजी मार्कवर पुणे ते शॉट ऑफला चेंडू पूल केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटवरून येतोय. जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फॉलो करते. आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा. नाही आशिषनी मग आमचे समालोचक मनीषनी देखील सांगितले की बॉलबडी ते धावा चेस होत नाहीयेत. आता किती धावांचं टार्गेट राहतं ते फार महत्वाचं आहे. स्ट्रायकेला सुरेश मारा करतो मिश्रा. ओ फटका चांगला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिडॉफवरून क्षेत्ररक्षक येतो चेंडूला फीड करतो. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. वायसी संघाच्या माध्यमातून टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. स्वस्तिक इलेव्हन संघाने नाणेफेक गमावली पण बॅटिंग खूप चांगली. अक्षयचं कौतुक. काय बॅटिंग करतोय आशिष मिश्रा. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. तिसरा कधी पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू यावेळेला होता खोलवर टप्प्याचा. डाऊन दी ग्राउंडच्या मध्ये फटका चांगला आहे. लॉंग ऑफला जबरदस्त चेंडू फीड. 2 धावा कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुरेशचा आणि अक्षयचं कौतुक करेल. 1-2 मध्ये कन्वर्ट करतायत. धावसंख्या धाव फॉलो करते. आपण पाहू शकता 39. स्वस्तिक इलेव्हन संघ हळूहळू 50 ची जवळ आता पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न सुरू आहेत. चांगली बॅटिंग केली ते सकाळच्या सत्र आपण पाहू शकता. आशिष पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनचा फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे मॅडीने आता खूप चांगला झेल घेतला. आता मात्र मैदान सोडावं लागतंय. यश मिळतंय आपण आशिष मिश्राला. बॅटर बाद. गुणलेखक आम्हाला सांगतायत 16 धावांचं योगदान दिलं. 19 सॉरी आमच्या गुणलेखकाने आम्हाला 16 सांगितलं. 19 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅटर येतोय. दुर्गेश आलाय उर्फ थापा. सोळेगावचा खेळाडू आहे. नाही तुम्ही थापा बोला. आम्हाला ओरिजिनल नावच सांगा. दुर्गेश. आमचे सर्व बघा चिंचोडापाडा 40+ खेळाडू मला वाटतं खेळायला बाहेर चालले आहेत. हॅरी देखील आहेत. मारुती दादा देखील आहेत. त्यांना सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा. हे चांगला संघ आहे. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन येतो. यावेळेला मॅडी येतोय. एच खूप चांगला झेल घेतला प्रत्येकाने. बॅटर बाद होते. सुरेशने मात्र आपण होते आपल्या संघासाठी जास्त योगदान दिलं नाहीये. मॅडीला यश मिळालंय. नवीन बॅटर येतो यावेळेला आशिष. आशिष म्हात्रे मॅन फ्रॉम आपण तर देवीचा पाडा. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आमचा ग्रामीणचा. एकोणचाळीस दादा अक्षय 39 धावा. नाही मॅडीला यश मिळालंय. आता आशिष पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. आशिषकडे प्रचंड ताकद आहे. गुणवत्ता आहे.
पण त्याचा पेश करावी लागणार आहे. सुरेश थोडासा नाराज होतो, त्याला कदाचित एक्स्ट्रा कव्हर मधनं चेंडूला काढायचं होतं पण बॅटची आतली कडा लागली. मॅडी आलाय राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग होतो. अंतिम षटक स्लोवरचा हानामारीचं षटक स्ट्रायकेला आशिष पूल केला यावेळेला मिडॉनच्या डोक्यावरनं खेळून काढलाय क्षेत्ररक्षक येतो लॉंगर त्याच्याकडून झाली चूक आणि चुकीचं रूपांतर धावांमध्ये होतोय. 4 धावा 43 धावा. राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतोय. ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षण मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण आहे. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहू शकता. ओ फटका चांगला आहे पुण्यात झेलची शक्यता आहे. आशिष आहेत आणि झेल ड्रॉप. प्रेशराइज क्रिकेट बघायला मिळाला आशिषच्या माध्यमातून. नाही लेझीपणा जास्त आपण म्हणजे थोडंसं ना एक सोप्पा झेल होता पण थोडंसं त्यांच्या हालचालीवरनं वाटलं की हा झेल पडेलच आणि तो शेवटी पडला अखेरकार. धाव संख्या धाव फॉलो करते आपण पाहू शकता यावेळेला 45. नाही आशिष जबरदस्त बॅटिंग करतोय, प्रहार करतोय मॅडीवरती. त्याला माहिती अंतिम षटकात जास्तीत जास्त धावा येणं फार गरजेचं. हो चांगला चेंडू होता, वाईड यॉर्करचा वापर केला यावेळेला. चांगलं कमबॅक बघायला मॅडीच्या माध्यमातून. चेंडू बाकीत फक्त आणि फक्त जर विचार केला तर आता 2 चेंडूचा खेळ बाकी. हो चांगला चेंडू होता यावेळेला शहरापासून दूर ठेवला, ड्राईव्ह करायला भाग पडला. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळते. धावसंख्या आपल्याला 46. चला हॅरीचे कॅप्टन, हॅरी 11चे कॅप्टन आणि एसीसी खंबालपाड्याचे कॅप्टन टॉस साठी या. अंतिम चेंडू सायकलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला दुर्गेश उर्फ थापा. मॅडी पाहिजे तर काय करतो आणि इथून दुर्गेश पाहिजे काय मोठा फटका मारतो का. पंच वाईड चिखून करतात आपण. रवी पवार मॅन फ्रॉम लालबाग. धाव संख्या धाव फलकाती 47. एक चेंडूचा खेळ बाकी अजूनही. नाही प्रेक्षकांना एक मिनिट जरा जी मधी लेडी उभी त्याला जरा विनंती जरा प्लीज ताई जरा बाजूला. नाही तुम्हाला चेंडू लागला तर परत आयोजकांना प्रॉब्लेम होईल. डॉट चेंडूची समाप्ती ते पहिलं सत्र संपले. प्रथम बॅटिंग करताना स्वास्तिक 11 संघाने धावा केल्यात 47 आणि 48 धावांचं लक्ष असणारे YAC संघासमोर. तर टॉस देखील आपण करणार आहोत. हॅलो चेक. धन्यवाद भाऊ सर. चला तर मग टॉस करूयात पुढच्या मॅचचा. पुढची देखील खूप मोठी मॅच असणार आहे. SSCC विपक्ष हॅरी 11 दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मॅच असेल. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. येस चला SSCC टीमचे कॅप्टन या त्वरित आपण. SSCC टीमचे कॅप्टन आपण या त्वरित. हॅरी 11चे कॅप्टन आलेत आणि हॅरी 11 संघाचे आयकॉन खेळाडू जल्पेश भोईर कॅप्टन देखील तेच आहेत. चला SSCC या त्वरित. येस चला तर मग टॉस करूयात. आणि टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्यातील एक ज्येष्ठ समालोचक बाळूदादा पाटील यांना. याचे सर आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल देखील होईल. कॅमेरामॅन आपल्याला देखील विनंती आहे. येस टॉस करणार आहोत. जल्पेश भोईर हॅरी 11 वर्सेस सुलतान खान SSCC. बलाढ्य दोन्ही संघ. नाणेफेकीचा कौल झालाय.
आणि कौल कोणी जिंकलाय तर SSCC संघाने जिंकलाय. काय आपलं सांगणं असेल प्रथमतः आपल्या या स्पर्धेबद्दल 2 शब्द आणि त्यानंतर आपला काय डिसिजन असणार आहे? खूप चांगली टुर्नामेंट आहे, चांगला उपक्रम आहे. पत्तूनी खूप मेहनत केली या टुर्नामेंटला आणि काल मी बघितले मॅच पण भरपूर बघितले. एक नंबर टुर्नामेंट आहे. भरपूर दिवसानंतर एक व्हॉट्सअप ग्रुपमधून एक टुर्नामेंट झाली आहे, ती मोठी गोष्ट आहे. थँक्यू पत्तू, आम्हाला संधी दिली, थँक्यू सो मच. आणि टॉस जिंकलो आहेत तर पहिले क्षेत्ररक्षण करू. गोलंदाजी करणार आहात, जाणार आहोत आपण जल्पेश भोईर यांच्याकडे, एक ज्येष्ठ खेळाडू आपल्या सर्वांमधील. सर, आपलं काय म्हणणं असेल स्पर्धेबद्दल? अनेक स्पर्धा आपण बघितल्यात, या स्पर्धेचा देखील आपण उल्लेख करा आणि त्यानंतर समोरील संघांनी गोलंदाजी निवडली, फलंदाजी करत असताना काय टार्गेट आपण सेट कराल? स्पर्धा तर खूप छान आहे. रेल्वे ग्राउंड आपला ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप, ते सर्व या ग्रुपमधले प्लेयर मिळून खेळत आहेत. एक चांगली गोष्ट आहे, प्रथमेशने केलेली आहे. मी त्यांना शुभेच्छा देईन आणि असंच त्यांनी दरवर्षी असं आयोजन करत राहावं, ज्याने आपल्या ग्रुपच्या प्लेयरांना जे क्रिकेट म्हणजे प्रोफेशनल क्रिकेट खेळत नाही किंवा जास्ती क्रिकेट खेळायला भेटत नाही, त्यांना असा एक प्लॅटफॉर्म भेटेल. आणि आम्ही प्रयत्न करू, आता 4 ओव्हरची मॅच आहे, 4 ओव्हरमध्ये आम्ही 40+ रन करायचा प्रयत्न करू. धन्यवाद जल्पेशजी, आपलं देखील बेस्ट ऑफ लक येणाऱ्या मॅचसाठी, येणाऱ्या स्पर्धेसाठी. येस, कॉम्बॉक्समध्ये नक्कीच समालोचनासाठी आपण आहोत. येस, प्रथम त्यांनी येस मॅच संपल्यानंतर त्वरित सुलतान खान आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 47 धावा बनवल्या, 2 धाव्यांची पेनल्टी ऍड केली आहे, 49 धावा झाल्या. जिंकण्याचं लक्ष असणार आहे, चेसिंग कंपल्सरी 50 धाव्यांचं असणार आहे. माझ्यासोबत आज जोडले गेलेत बाळू सर, त्यांचं देखील मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. एक ज्येष्ठ समालोचक आहेत आणि माझ्या समालोचनाच्या क्षेत्रामध्ये हे असे काही नाव आहेत, बाळू सर असतील, प्रसाद सर असतील, नितीन काळन सर असतील, यांनी खूप साथ दिली एक अपकमिंग यंगस्टर, आणि त्याला वरती येण्यासाठी, पुढे येण्यासाठी मोलाची साथ यांची नक्कीच मला मिळाली. धन्यवाद आपल्या सर्वांचंच मी मानीन. चला मॅचला सुरुवात करायची आहे. बघा, लक्ष मोठं आहे. सकाळचं सत्र, पहिल्या सत्रामध्ये 47 बनवल्या, 2 धाव्यांची पेनल्टी ऍड झाली, 49 झाल्या आणि जिंकण्याचा जो टार्गेटचा 1 रन असतो ना, त्या 1 रन देखील ऍड झाला. म्हणजे 50 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्यात YSCC संघाला. समोरील प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच चांगला आहे. स्वास्तिक 11 गोलंदाजी मार्कवरती कोण येत आहे तर आशिष मिश्रा येत आहेत, टीमचे ओनर, संघ मालक स्वतः येत आहेत. पहिलं षटक घेऊन, पॉवर प्लेचं षटक आहे आणि स्ट्रॅटेजी बघा YSCC संघाची, काय धावपेच खेळ आहे. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये 2 लेफ्टी आक्रमक बॅटर्स मैदानात आलेत. एका दिशेला आपण बघतोय 40+ ज्यांनी हंगाम गाजवल्यात आपल्या ऑलराऊंडर खेळीने, आपल्या अष्टपैलू खेळूनी, अवधूत जे स्ट्रायकिंग एंडला आहेत. आणि दुसऱ्या दिशेला आपण बघतोय तर आयरे गावातून खेळत असलेला एक खेळाडू संदीप यांनी देखील खूप चांगलं नाव केलंय. अगदी ओव्हरआर्म क्रिकेट असू देत, मी अनेक वेळा त्यांना अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढीच सुरेख बॅटिंग करताना बघितलंय. चला स्पर्धेला सुरुवात करूयात. पहिल्या सत्राचा खेळ झाला, दुसऱ्या सत्रामध्ये आपण आहोत. 50 धावांचं लक्ष आहे. ते लक्ष पार करण्यासाठी मोठे फटके खेळणं गरजेचं असणार आहे, पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं असणार आहे. यानंतरची मॅच देखील तेवढीच बलाढ्य आहे. SSCC विपक्ष हॅरी 11 म्हणजे सुलतान खान, विपक्ष जल्पेश भोईर यांची ही मॅच असणार आहे. येस सर, मॅच ऑन. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू, दुसऱ्या इनिंगचा, 50 धावांचं लक्ष. फर्स्ट बॉल. आशिष पहिला चेंडू घेऊन, आणि पहिला चेंडू अगदी सुरेख हाताळलाय. फर्स्ट बॉल अगदी योग्य त्या टप्प्यावरती लँड झाला. दुसरा चेंडूवरती एक ड्राईव्हचा अप्रतिम फटका अवधूतच्या बॅटमधून बघायला मिळतोय. कार्पेटच्या साह्याने आवश्यकता आहे फटक्यांची, आणि अगदी दुसऱ्या चेंडूवरती एक लाजवाब, देखनीय आणि प्रेक्षणीय ड्राईव्हचा फटका आलाय अवधूत यांच्या बॅटमधून. बघा काय एलिव्हेशन होतं, त्याला कंट्रोल केलं आणि कार्पेटच्या साह्याने चौकार निघून गेला.
आणि काय एका खेळाडूला आपण अष्टपैलू म्हणतो, काय एका खेळाडूचं आपण नाव घेतो, त्याच्या मागचं कारण एकच आहे की त्यांचा खेळ तेवढा चांगला आहे. नेक्स्ट बॉल यावेळी टॅप करण्याचा प्रयत्न होता तिथे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या अगदी मधून तो चेंडू निघून जातोय. अरुण येतील, कव्हर करतील, एक धाव नक्कीच मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट करत राहणं, एकेरी दुहेरी धावा घेणं तेवढंच गरजेचं आहे. आपण म्हणतो ना क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती षटकार तर आपण नाही मारू शकत, कारण गोलंदाज देखील गोलंदाजी करायला आलाय, तो देखील चांगले चेंडू फेकतोय आणि काउंटर करायचं, काउंटर अटॅक करत राहणं. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं देखील म्हटलं जातं. धावा झाल्यात 5, चेंडू झालेत 3, 50चं लक्ष, मोठं लक्ष. पॉवर प्ले मध्ये धावा येणं गरजेचं आहे. संदीप आलेत पुन्हा एकदा स्ट्राईकला, पहिल्यांदा स्ट्राईकला आलेत संदीप. यावेळी विकेटचा प्रयत्न केला, स्विंग केलाय चेंडूला, झालाय फक्त मिस, कारण पुन्हा एकदा आशिषने एक चांगला चेंडू हाताळला. एक तेरी तो एक मेरी, एका चेंडूवरती बॅटर हवी होतोय, दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज हवी होतोय. वा काय चांगलं कॉन्टॅक्ट आहे, काय चांगलं बॅटल आहे. नाही बघा, एक स्वप्न बघितलं होतं की आपल्या जे खेळाडू आहेत त्यांना, जसं जल्पेश यांनी देखील मेन्शन केलं की खेळाडूंना संधी देणं, एक मोठी स्पर्धा आयोजित करणं, हे स्वप्न बघितलं ह्या दोन युवकांनी, पंकज असेल आणि प्रथमेश असेल, आणि ते साकार होताना बघा किती चांगलं स्वरूप आलंय त्या स्पर्धेला. पुढचा चेंडू फेकीचा प्रयत्न केला होता, अगदी एक खेळाडू तैनात असणार आहे काव कॉर्नर रिजन वरती. एक धाव नक्कीच कंप्लीट केली आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि फेकी देखील अप्रतिम झाली. बघा एवढ्या लांब वरून डायरेक्ट हिट केलाय राजू यांनी, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 6 धावा धावफलकावरती, 5 चेंडूंचा खेळ झालाय. 50 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा अवधूत पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय. एक चांगला फटका येणं गरजेचं आहे. मॅच मध्ये शिरकाव करत राहणं प्रत्येक चेंडूवरती गरजेचं आहे YSCC संघाला. शेवटचा बॉल, लास्ट बॉल या षटकामध्ये, पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल. आणि पॉवर प्ले नक्कीच आपण मेन्शन करतो बॅटरसाठी चांगला असतो, कारण फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. फुल टॉस आहे, जागा दाखवली आहे फक्त चेंडूला. पुन्हा एकदा कवच रिजन वरती आणि हा देखील चेंडू धन 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 करत निघून जाणार आहे अजून एका चौकारासाठी. यस डीजे चौधरी करते स्पर्धेचं थाटात आयोजन. अभिषेक चौधरी राहुल मोरे साथ होते ती हौशेला. हे पंकज निहाल बाबी हे आपले दमदार सपोर्टर. हरीश चंद्र बाबाची आठ साऱ्यांना येतंय फार. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतंय घर. बघा पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 10. आवश्यकता किती होती? 50 धावेंची आहे. 4 षटकांमध्ये सरासरीचा जर विचार केला आपण, रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 4 षटकं जेव्हा फेकायची होती तेव्हा रिक्वायर्ड रन रेट हा 12.5चा होता, पण आता तो रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो 13.3चा आलाय. 13.3 रन्स प्रत्येक षटकामध्ये बनवायच्यात, म्हणजे जवळपास 13.5-14 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायच्यात. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये एक षटकार एक चौकार येणं गरजेचं आहे. तो आला तर उर्वरित 5 चेंडूंवरती सिंगल डबल्सनी आपण धावा कंप्लीट करू शकतो, पूर्ण करू शकतो. मॅच मध्ये चुरस नक्कीच निर्माण होणार आहे. गोलंदाजी मार्क वरती येतोय अक्षय. अक्षय येतोय गोलंदाजी मार्क वरती. आणि अनेक वेळेस आपण एक गाव एक संघ ही जेव्हा संकल्पना असते तेव्हा अक्षयला बघतो चोळे गावातून खूप चांगली कामगिरी करत असताना. समोर देखील आव्हान मोठं आहे, संदीप आहेत. यावेळी थोडासा मिस टायमिंग झालाय. स्ट्रोक कार्पेटच्या साहाय्याने ऑन ड्राईव्ह बघायला मिळते आपल्याला, क्रॉस बॅटेड स्ट्रोक बघायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, फेकी देखील तेवढीच अप्रतिम झाली. 1 धाव नक्कीच दिली आहे. आणि संदेश यांना देखील माहित आहे, संदीप यांना देखील माहित आहे की जर समोरील बॅटर चांगली बॅटिंग करतोय, चांगले स्ट्रोक्स खेळतोय तर आपल्याला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू नाही खेळायचा आहे. इथून महत्वाचं काय तर चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे. आणि त्या सन्मान देत असताना 1 धाव आली, एकाचं रूपांतर 2 धावेंवरती झालं तर स्कोर बोर्ड हा पुढे जात राहणं गरजेचं आहे प्रत्येक चेंडूवरती. षटकार किंवा चौकार नक्कीच गोलंदाज आपल्या 6 चेंडूंवरती एखादी किंवा दुसरा चेंडू हा खराब फेकतो, तिथे आपण प्रहार करा, तिथे आपण अटॅक करा, पण चांगल्या चेंडूवरती सन्मान द्या, एकेरी दुहेरी धावा घ्या, पार्टनरशिप बिल्ड करा आणि शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन जा.
11 धावा धाव फलकावर. शॉर्ट पिच चेंडू आहे, अगदी अखूट टप्प्याचा चेंडू आहे, दिशा देखील चुकीची असणार आहे. पंचांनी बॉडी टर्न केली, आमच्याकडे बघितलंय, आम्हाला इशारा दिलाय, दोन्ही हात समांतर केलेत आणि अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. असेच एक्स्ट्रा घेऊन खेळत राहणं हे गरजेचं आहे YSCC संघाला. पण स्वास्तिक 11 संघाचा विचार केला ना तर उच्चांक गाठला अगदी पहिल्याच मॅच मध्ये. पुढील चेंडू यावेळी देखील पुन्हा एकदा कव्हर्स रिजन वरती, पुन्हा एकदा अजून एक चांगली लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळते. चिन्मय आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि फेकी बघा, वा. स्वास्तिक 11 संघाने क्षेत्ररक्षणामध्ये इम्प्रेस केलंय. यंगस्टर्स आहेत, एक कॉम्बिनेशन बघायला मिळते यंगस्टर्स खेळाडूंचं आणि थोडा अनुभव देखील त्यांच्याकडे. त्या कॉम्बिनेशन देखील खूप चांगलं आतापर्यंत रंगते. अक्षयच्या या षटकाचा विचार केला तर अक्षयनी आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती 1 धाव दिली, त्यानंतर वाईट बॉल टाकलाय आणि त्यानंतर या चेंडूवरती 2 धावा आल्यात. एकूण धाव फलकावरती 14 धावा आहेत, 14 रन्स ऑन द बोर्ड. आणि अक्षयचा विचार केला तर 2 चेंडूवरती अक्षयने देखील 4 धावा दिल्यात. मॅच बॅलन्स आहे, मॅच नक्कीच बॅलन्स आहे. अकुटप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न कव्हर्स रिजन वरती, यावेळी योग्य त्या लाईनीवरती चेंडू आहे असं पंच आपल्याला सांगतायत. योग्य त्या लाईनीवरती आहे. येस, कुठल्याही प्रकारचा बॅटरला असू देत किंवा मग गोलंदाजाला असू देत, फिल्डिंग टीमला किंवा बॅटिंग टीमला रिव्ह्यू नाहीये, ही याची नोंद करून घ्या. म्हणजे ह्या दोन्ही संघांनी नाही तर खेळत असणाऱ्या येणाऱ्या पुढील संघांनी देखील याची नोंद करायची आहे की रिव्ह्यू नाहीये. हा, जर पंचांना कुठेही काही डाऊट वाटला तर कदाचित ते चेक करू शकतात, पण तो पूर्ण निर्णय पंचांच्या डिसिजनवरती असणार आहे. थोडंसं स्पीडअप देखील करायचं आहे, थोडंसं स्पीडअपची अपेक्षा करतो, कारण आजचा दिवस महत्वाचा आहे. काल जे घडलं तो इतिहास होता, उद्या जे घडणार आहे ते भविष्य असणार आहे. पण आज काय घडतंय, ना भूतो ना भविष्यती. ही RPL ची स्पर्धा, तिचा पहिला दिवस नाही तर दुसरा दिवस, फायनलचा दिवस पुन्हा घडणं नाहीये. आणि पुन्हा इनॉग्रल चॅम्पियन असं म्हटलं जातं ना की पहिलं पर्व कोणी जिंकलं ते पुन्हा होणार नाहीये, तर त्याच्यासाठीच ही लढत. नेक्स्ट बॉल आणि यावेळी देखील लाईन चुकीची असणार आहे. बघा, अक्षयच्या गोलंदाजीचा विचार केला तर अक्षयला माहिती आहे त्या आर्क पासून लांब ठेवण्याचा वारंवार अक्षय प्रयत्न करतोय, म्हणजे ऑफ स्टंपच्या बाहेर वारंवार चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नाखाली नक्कीच 2 चेंडू स्क्वेअर गेलेत, वाईड गेलेत. दोन चेंडू स्क्वेअर गेलेत, हरकत नाहीये, चांगली गोलंदाजी होते. डॉट देखील आलाय. यावेळी देखील अकुटप्प्याचा चेंडू आहे, यावेळी पुलचा फटका खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे स्कोअर लेग रिजन वरती, एकच धावेवरती सीमित करून ठेवलंय. बॅकअप देखील तेवढाच चांगला. 16 धावा धावफलकावरती, 16 ऑन द बोर्ड, 16 धावा आहेत धावफलकावर. आणि या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडू 6 धावा आल्यात. या 2 चेंडूंवरती एखादी चौकार षटकार मॅच मध्ये बनून राहण्यासाठी YSCC संघाला गरजेचं आहे. पण मॅच मध्ये जर आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचंय, आपल्याला मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक थोडासा करायचा आहे, तर अक्षयला एका दुसरा निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, यावेळी पुन्हा एकदा अकुटप्प्याचा चेंडू आहे आणि अजून एक डॉट बॉल आलाय. प्रत्येक येणारा डॉट बॉल मॅच मधून YSCC संघाला थोडासा बाहेर घेऊन जाईल आणि मॅच मध्ये स्वास्तिक 11 संघाचा शिरकाव दाखवून देईल. हा चेंडू निर्णायक आहे. 16 धावा धावफलकावरती, 16 ऑन द बोर्ड. आणि दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवरती मोठा फटका येणं YSCC ला गरजेचं आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे, मोठ्या फटक्याचा उल्लेख केला, थोडासा मिस टायमिंग झालाय. स्ट्रोक स्क्वेअर लेग रिजन वरती चेंडू निघून गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये. सर 2 धावा आहेत ना? येस सर, 2 धावा आहेत ट्रान्सफॉर्मरच्या. येस येस सर, येस, इट्स ओके सर. ट्रान्सफॉर्मरच्या जर आपण बघितलं, जी रोड साईडची बाजू आहे त्या बाजूने जर चेंडू निघून गेला तर 2 धावा आहेत, आणि त्याच्या अगोदर निघून गेला मैदानाच्या बाहेर घोषांकित क्षेत्रामध्ये तर 1 धाव आहे. आणि जर रायटी बॅटर बॅटिंग करतोय त्याच्या लेग साईडला सेकंड बिल्डिंग जी आपल्याला बघायला मिळते, त्या सेकंड बिल्डिंगच्या अगोदर चेंडू बाहेर निघाला तर 1 धाव आहे. त्या सेकंड बिल्डिंगला क्रॉस करून चेंडू निघून गेला तर 2 धावा आहेत. हे मैदान देखील तेवढंच उल्लेखनीय आहे. जसं डोंबिवलीचा आपण उल्लेख करतो, सांस्कृतिक नगरी, नृत्याची नगरी, आणि खूप चांगलं आपण खेळाडू घडताना बघितले या डोंबिवली रिजन मधून, डोंबिवली शहरामधून. तसंच आपण बघतोय रेल्वे ग्राउंड वरती देखील अनेक खेळाडू खेळलेत.
बघा, आणि डोंबिवलीचा उल्लेख केला तर आपल्याला 2 खेळाडूंचा उल्लेख करणं गरजेचं आहे, ज्यांनी फक्त डोंबिवलीत नाही तर संपूर्ण जगभरात डोंबिवलीचं नाव केलं आहे. रवींद्र संते असतील आणि त्यानंतर प्रेम देवकर असतील. अंडर 19 मध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व, भारतासाठी खेळलेत. किती मोठी गोष्ट आहे. आणि कुठून आलेत तर डोंबिवलीमधून आलेत. आणि नक्कीच आपण अजिंक्य रहाणे यांचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यांचं बालपण देखील डोंबिवलीत गेलंय. आणि निलेश कुलकर्णी देखील आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा. आणि बाईकचा सम्राट केतन म्हात्रे याचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. जो देखील कल्याण डोंबिवली रिजनलाच, वाकळण या गावाला बिलॉंग करतात. 38 बाईक्स आहेत आणि 5 4 व्हीलर्स त्यांच्याकडे आहेत. गोलंदाजी मार्कवरती अमर ठाकूर आल्यात. या खेळाडूचा उल्लेख करणं रेल्वे मैदानावरती गरजेचं आहे. येस, पुष्कर काटे यांच्याकडून पारितोषिक आलंय आणि प्रथमेश चौधरी यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय. जर हॅट्रिक संपादन केली तर पुष्कर काटे यांच्याकडून असणार आहेत 500 रुपये आणि जर हॅट्रिक संपादन केली तर प्रथमेश चौधरी यांच्याकडून असणार आहेत 1000 रुपये, म्हणजे 1500 रुपये नक्कीच मिळतील. आणि अवधूत यांनी 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक. 6 बॉलमध्ये 3 षटकारांची आवश्यकता आहे. पहिला आलाय का? आलाय का पहिला षटकार? येस, आलाय पहिला षटकार. वाह, षटकार नाहीये हा, शिरकाव आहे हा, कमबॅक आहे. वाह, येस, सी संघाचा. आणि येस, थांबायचं डीजे मास्टर, थोडंसं थांबायचं. जर अवधूतनी या षटकामध्ये कसेही 3 षटकार मारले तर पुष्कर काटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वा, बक्षिसांचा लैलूट होणारच आहे, कारण स्पर्धेचा हा शेवटचा दिवस आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कडा लागते आणि अमरसाठी अजून एक पारितोषिक आलंय. अमर यांनी हॅट्रिक घेतली तर प्रसाद सुर्वे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वा, अजूनही 25 धावींची आवश्यकता आहे. मॅच बॅलन्स आहे, मॅच नक्कीच बॅलन्स आहे. आणि अजून एक अमरसाठी पारितोषिक आलंय. प्रवीण शिंगे यांच्याकडून हॅट्रिक संपादन केली तर 2000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे 4000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे जर हॅट्रिक संपादन केली तर. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू होता. पुन्हा एकदा उकरण्याचा प्रयत्न आणि काय घडलंय मैदानात? कुठला बॅटर आउट झालाय? ज्या बॅटरनी मागच्या चेंडूवरती एक षटकार दाखवला होता, अशा अपेक्षा होत्या या बॅटर कडून आणि त्या आता धुळीस मिळाल्यात असं म्हणायला हरकत नाहीये, कारण अवधूत यांची खेळी संपुष्टात आली आहे. कॉलिंग मध्ये थोडीशी मिस्टेक आणि अवधूत यांची खेळी आली आहे संपुष्टात. येस डीजे. नऊ चेंडू जिंकण्यासाठी समीकरण काय तर 25 धावांची अजूनही गरज आहे. बॅटिंग साठी आल्यात अजून एक डावखुऱ्या हाताचे आक्रमक खेळाडू लारा आल्यात बॅटिंग साठी. 9 चेंडू 25 धावा. व्हॉट मॅच. अमर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करतोय. काय चेंडू फेकलाय. वाईडिश यॉर्कर ज्याला म्हणतात, तो चेंडू एक्झिक्यूट करणं, फेकणं अतिशय कठीण आहे, पण या खेळाडूकडे तो अनुभव आहे, तो सराव आहे, कारण रेल्वे मैदान या खेळाडूचं देखील होम ग्राउंड आहे. 8 चेंडू 25 धावा. मॅच असं वाटत असेल ना की गोलंदाजी संघाच्या साईडला कुठेतरी झुकली आहे, पण एखाद दुसरा षटकार इथून आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा वायएससीसीचा देखील शिरकाव होऊ शकतो. शॉर्ट पिच चेंडू आहे. लाराच्या बॅटमधून कनेक्शन चांगलं नाहीये. चेंडू निघून जाणार आहे घोषांकित क्षेत्रामध्ये. मिळणार आहे एकच धाव. ते एका धावेच्या साहाय्याने धावफलक पुढे 26 धावा धावफलकावरती.
पुढील चेंडू यावेळी फुल टॉस आहे, पुढे सरसावलंय, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, जेल घेतलाय. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. डोंबिवलीच्या मातीतून सर आपण मॅच सुरू ठेवायचे, काही तांत्रिक अडथळ्यामुळे येणाऱ्या 2 चेंडूंवरती कदाचित समालोचन बंद असेल, पण आपण मॅच सुरू ठेवायचे. काय 26 धावा आहेत धावफलकावरती. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 24 धावा जिंकण्यासाठी. पहिला चेंडू अखो टप्प्याचा आहे, भिरकवलाय, पण चेंडू फक्त आणि फक्त एका धावेसाठी. 24 धावेची आवश्यकता असताना म्हणजेच 3 तरी षटकार हवेत या षटकामध्ये. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत आशिष मात्रे येत आहेत, उर्फ बाळा या नावाने देखील प्रसिद्ध आहेत. येस, डावखुऱ्या हाताचे आक्रमक गोलंदाज ज्यांनी बॅटिंग देखील चांगली केली आहे आणि अनेक वर्ष चांगली कामगिरी त्यांनी देवीचा पाडा संघासाठी देखील केली आहे. येस, 5 चेंडू 23 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा अखो टप्प्याचा आहे. यावेळी कनेक्शन झालंय का चांगलं, तर यावेळी देखील खराब कनेक्शन झालंय. फिल्डिंग देखील थोडीशी खराब. 4 धावा इथे मिळत आहेत. ज्या चौकाराची आवश्यकता होती तो चौकार नक्कीच आलाय संदीप यांच्या बॅट मधून. डीजे सावकार षटकार पाहत करते सार्थक सारे शोर. डोंबिवलीची आणि आपण अनेक वेळेस चर्चा करतो की त्या मोमेंटमची आवश्यकता असते, तो हाच तो मोमेंटम आहे का? कारण अजूनही आवश्यकता 4 चेंडू 19 धावांची आहे. 4 बॉल्स 19 रन्स. 4 चेंडू 19 धावा. शॉपली चेंडू आहे, भिरकावण्याचा प्रयत्न, स्विंग आणि फक्त मिस झालाय. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक आशिष यांनी देखील केलाय. बघा, अगदी अखोट टप्प्याचा चेंडू होता, बॉडी पासून लांब जाणारा चेंडू, अँगल क्रिएट केला. एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज जेव्हा डावखुऱ्या हाताच्या बॅटरला गोलंदाजी करतो तेव्हा एक वेगळ्या अँगलनी, जर ओव्हर द विकेट नाही राऊंड द विकेटनी गोलंदाजी केली तर त्या अँगलनी चेंडू बाहेर निघून जाऊ शकतो. तसा चेंडू बाहेर निघालाय. आणि आता समीकरण काय? 3 चेंडू 19 धावा. 3ही चेंडू लिगल फेकले तर चेस होणं कठीण आहे, अशक्य आहे. कारण 3 चेंडूवरती 3 षटकार आले तरी देखील चेसिंग कंपल्सरी आहे ना, ते महत्वाचं आहे. पण मॅच क्रिकेट हा खेळ नशिदीचा आहे. यावेळी चांगलं कनेक्शन होत आहे का? आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर चेंडू येतोय पण खेळाडू मध्ये आलाय आणि झेल केलाय कंप्लीट. आणि अशाच प्रकारे असं म्हणायलाही हरकत नाहीये की आता मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव झालाय स्वास्तिक 11 या संघाचा. डीजे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या मनात करतय घर. लाखो दिलांच्या मनात करतय घर. रेल्वे प्रीमियर लीग लाखो दिलांच्या
येस, आणि बघा मैदानात कोण दाखल होत आहेत. मॅन फ्रॉम जुनी डोंबिवली, जयदेव जोशी आगमन होतं यांचं मैदानामध्ये, खेळपट्टीमध्ये. बघा इथून सामना गमावला तरी देखील ना हरकत नाहीये. का हरकत नाहीये? कारण की लीग फॉर्मॅटच्या मॅचेस आहेत. आपल्याला अजून एक संधी मिळणार आहे. थोडंसं स्पीड अप करायचंय. 2 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 19 धावांची आहे. अकोटप्प्याचा चेंडू आणि पंच काय कॉल करतायत? येस सर, डेड बॉल आहे का? सिक 11 या संघाने